शिवाजी महाराज की जय। ज्या इथे शिड्या आहेत, 3 तोफ आहेत. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ट्रेकला अशेरीगडावर. तर अशेरीगड हा पालघर जिल्ह्यात येतो आणि या किल्ल्याची उंची साधारणतः 1600 मीटर आहे. आणि आपल्याला इकडे जाताना आपण ट्रेनने जाणार आहोत. ट्रेनने आपण सुरुवातीला पालघर स्टेशनला जाणार आहोत. तिथून मग आपण खडकोना गावात जाणार आहेत. खडकोना गाव हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे आणि या गावातून आपल्याला ट्रेक सुरुवात करायचं आहे. तर चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आता आम्ही भाईंदर स्टेशनला आहे. इथून आमची ट्रेन आहे पालघरसाठी. आता विरारला आहे. आमच्यासोबत आहे प्रसाद, विभा, सुनील. दाखवलं एल्विश भाई नाही आला आपला. एल्विश भाई ने नरेनने टांग दिली. भाई पहले ही जाके आए सुमडी में. आज आम्ही 4 जण आहेत. चाललो आहे अशेरीगड पालघर. तर आजचा व्हिडिओ फुल भन्नाट होणार आहे. तर पुढे बघूया कसा आहे आपला ट्रेक. ट्रेकला चाललेत की झोपा काढायला चाललेत काय माहीत नाही. झोपा काढ. जस्ट पालघर स्टेशनला पोहोचला आता. पालघर स्टेशनच्या बाहेर आहे आणि इथून आम्ही आता बस पकडतोय मनोरला जायला. मनोरला उतरल्यानंतर तिथून आम्ही पुढे अशेरीसाठी जाणार आहे. आता एस टीमध्ये बसलो आहे. आता आम्ही चालू आहे इथून मनोरला. तिथून मग आम्ही पुढे अशेरीसाठी जाणार आहे. जस्ट आता आम्ही पोचलो आहे अशेरीगडच्या नाक्याला. तर हा इथे आहे मुंबई गुजरात हायवे. आणि हा इथे अशेरीगडला जायला रस्ता. पावसाचं मस्त असं निसर्गरम्य वातावरण, सगळीकडे हिरवळ आणि मित्रांसोबत ट्रॅकला करण्याची मजाच वेगळी आहे. तर आपण चाललो आहे अशेरीगडला. अशेरीगड आहे 1600 मीटर उंचीवरती पालघर जिल्ह्यामध्ये. तर आम्ही सकाळी 6ची ट्रेन पकडून पालघरला आलो. तिथून मनोर मार्गे आम्ही अशेरीगडला पोचलो. तिथून आता आम्ही पायथ्याच्या गावात आहे आणि तिथून आता आपण चाललो आहे अशेरीगडला. तर साधारण आपल्याला तास दीड तास लागणार आहे ट्रेक करत चालत जायचं आहे. खडकोना गाव येतं आहे. खडकोना गावात आपण जाऊन तिथून मग पुढे अशेरीगडचा रस्ता आहे, मुख्य रस्ता. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे खडकोना गावात आणि इथून हा अशेरीगडला जायला रस्ता आहे. सुंदर गाव आहे. गाव मस्त एकदम सुंदर आहे. मस्त असं पावसाळी वातावरण, सगळीकडे धुक्यांची चादर पसरली आहे. हे अशेरीगडचं पायथ्याचं गाव खडकोना आणि इथून आपल्याला अशेरीगडला जायला रस्ता आहे. तर मित्रांनो, नदी क्रॉस करून पुढे आलो की आपल्याला या दगडी पायऱ्या लागतात. दगडी पायवाट आहे आणि हा इथे ॲरो केलेला आहे गडाकडे जाण्याचा मार्ग.
म्हणजे गडाकडे जायचं आपल्या रस्ता चुकू नये म्हणून तो मार्क करून ठेवलेला आहे. तर मस्त असं म्हणजे पायवाट आहे, दगडी रस्ता आहे, पायवाट. त्यामुळे जे नवीन ट्रेकर जर असतील ते या रस्त्याने येऊ शकतात. नवीन ट्रेकर लोकांसाठी चांगला रस्ता आहे हा. जागोजागी मार्किंग वगैरे करून ठेवलेली आहे, त्यामुळे कसलाच त्रास नाही. म्हणजे रस्ता चुकण्याची पण इथे शक्यता कमी आहे. थोडीशी चढण आहे पण ठीक आहे. भेटला इथे एक छोटासा खेकडा. तिथे जंगलात तुम्हाला खेकडे वगैरे भरपूर बघायला मिळतात. त्याचप्रमाणे बेडूक वगैरे आहेत, भरपूर प्राणी बघायला मिळतील, पक्षी प्राणी. आमच्या मायावाडी पण प्राणी राहतात आहेत. हा स्पेशली बिहारवरनं मागवला आहे. बिहारचा प्राणी हा. पायवाट चांगली आहे इकडची, म्हणजे एकदम इझी ट्रेक आहे हा, असं नाही की डिफिकल्ट आहे. फक्त पटापट चालत राहा, रस्ता चांगला आहे. प्रॉपर असा मस्त रस्ता आहे. आणि इथे जंगलामध्ये मच्छर भरपूर आहेत, त्यामुळे शक्यतो तुम्ही फुल हाताचेच कपडे वापरा. त्याचं ट्रॅक पॅन्ट फुल आणि टी शर्ट वगैरे फुल वापरा, त्या मच्छरने तुमची हालत खराब होऊन जाईल. मच्छर भरपूर आहे तिथे. हा ट्रेक एकदम सोपा आहे, एवढं काही डिफिकल्ट नाही, चढण पण जास्त नाही, मध्यम स्वरूपाची एकदम. थोडं वरती झाल्यावर तुम्हाला हा मोकळा थोडासा पॅसेज मिळतो. इथे थोडंसं तुम्ही आराम करू शकता आणि नंतर मग ट्रेकला पुढे जाऊ शकता. आणि शक्यतो तुम्ही पाण्याच्या बाटल्या वगैरे आणाल तर गडावरती इतर कुठे फेकू नका. इथे कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत, तर कचरा कुंड्या टाका कृपया करून, नाही तर आपापल्या घरी घेऊन जा. मस्त हवा आली, थंड, जरा बरं वाटलं. आता मगापासून गरम होत होतं. मस्त आहे एकदम. मच्छर तर मगाशी सांगितलं आहेत म्हणून. तर मित्रांनो थोडंसं आम्ही इथे रिफ्रेश झालो आहे, पाण्यात वगैरे थोडं फ्रेश झालो आम्ही. बोललो थोडासा नाश्ता करून घ्या. तर मके आणलेले आहेत विभाने, तर सगळेजण नाश्ता करून घेतो आहे. तुम्ही पण या नाश्ता करायला. तर मी पण आणलेत मके, पण ते माझ्या बॅगेत आहेत, ते नंतर खाणार आहे. पण आता विभाने आणले तर आपण बोललो खाऊन टाका आताच, नंतर वरती जाऊन पण आपल्याला खायचंच आहे. तर नाश्ता करून घ्या आपण, तुम्ही पण या नाश्ता करायला. मित्रांनो नाश्ता करून आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. ही छोटीशी पायवाट इथून, म्हणजे अजून आपल्याला बरेच चालायचं आहे. नाही म्हणत तरी पण अजून 1 तास आपल्याला चालायचं आहे. पाठीमागे सगळ्यात शेवटी विभा आहे, मी लीड करते पाठीमागून. विभा दमली. कमान. अरे घसरते वाले शूज आहेत यार, इथून येऊ ना. हा इथून आहे. आणि शक्यतो तुम्ही लोकांनी ट्रेकिंगचे शूज वापरा, नाहीतर माझ्यासारखे असे बेडकाचे आवाज करणार. स्लिपरी आहेत शूज, त्यामुळे पाय घसरून पडण्याचे चान्सेस जास्त आहे. तर शक्यतो तुम्ही ट्रेकिंगचे शूज वगैरे किंवा चांगल्या ग्रिपचे शूज वापरा. तर आता इथून खरी चढाई चालू झाली आहे. इथे जास्त आता चढण आहे. इथून थोडी चढण लागते आपल्याला. विभा अजून शेवटी आहे. कमान विभा. इथून चढण भरपूर आहे आणि पाऊस नाही तर गरम भरपूर होते, सॉलिड गरम होते. आणि जागोजागी अशेरीसाठी मार्किंग करून ठेवलेत, या झाडावरती पण मार्किंग करून ठेवले. आपल्या सोबतीला बाळू पण आलाय. बाळू कसा आहे बाळू? माझ्या सोबतीला, आमच्या सोबतीला आला बाळू. प्रत्येक गडावरती तुम्हाला असं एक ना एक तरी कुत्रा भेटणार पायवाटेला.
तर मित्रांनो थोडंसं आम्ही वरती आलो आहे आणि इथे आता धुकं पडायला सुरुवात झालेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता काय धुकं पडतं आहे, मस्त धुकं आहे, मस्त एकदम थंड वाटतंय, सॉलिड धुकं पडायला सुरुवात झाली आहे. तर तुम्ही इथे येऊन या असा धुक्यांचा अनुभव घेऊ शकता. थोडं मस्त वाटतं, मस्त असं धुकं पडलं आहे सगळीकडे. वातावरण थंड झालं आहे पूर्ण, मगाशी गरम होत होतं, आता पूर्ण वातावरण थंड झालं आहे, मस्त वाटतंय. मस्त असं वरती आल्यावरती थोडं थंड हवा सुटले, सगळेजण आराम करतात. मस्त धुकं आहे, मस्त धुकं पडले. आता आपण गडाच्या ऑलमोस्ट जवळ आलोय. इकडनं वरती गेलो की अशेरी गड, तिकडे वरती थोड्या पायऱ्या आहेत, शिड्या पण आहेत वरती. सॉलिड नजारा आहे, पूर्ण धुक्यामध्ये हरवला आहे गड. सॉलिड असा नजारा आहे, मस्त, पूर्ण गड धुक्यामध्ये हरवला आहे. खरंच खूप मजा आली. गड अनुभवण्यासारखा आहे. गडावरती येणं म्हणजे भाग्य लागतं. इथून या रेलिंग सुरू होत आहेत. आता गड जास्त वरती नाही, थोडासाच बाकी आहे, म्हणजे 10 मिनिटाचं अंतर, जास्त नाही. माझाच नॅपकिन पडलाय तो, सावकाश आहे. जिस देश में गंगा रहता है, आमचा बिहारचा मेंढपाळ. अरे एक नंबर. एप्रिल नंतर कोणता महिना आहे तो? बिहारच्या माणसाला कुठेही नेटवर्क भेटतं. जातो तिथे फोनवरती बोलत असतो. भाई कौन सा कार्ड लिया तूने? यूपी बिहार का कार्ड है. किधर से? वाघोबाचं देवस्थान, त्या याच्यावरती गाईचं वगैरे चिन्ह आहे. मित्रांनो इथून वरती असं चढून आलं की एक छोटी गुफा लागते. इथे एक छोटी गुफा आहे साईडला. आता ही गुफा किती लांब आहे माहित नाही. तुम्हाला जास्त आतमध्ये थोडीशी आतमध्ये जाऊ. टॉर्च नाही आणली. जुन्या काळातल्या सगळ्या पायऱ्या आहेत आणि खालती असा सुंदर असा नजारा आहे. हा मस्त असा वरचा नजारा आहे. तर इथून वरती आल्यावरती आपल्याला पुढे इथे शिड्या लागतात. ज्या इथे शिड्या आहेत, दुकानमुळे शिड्या दिसत नाही, पण मस्त इकडचा नजारा आहे. इथे खाली ही दरी आहे आणि इकडनं ही इथे शिडी आहे.
मित्रांनो प्लीज गडावरती आल तर तुम्ही असे नावं लिहून गडांची विटंबना करू नका. हे आपल्या महाराजांची देण आहे आपल्याला, तर त्यामुळे तुम्ही बघू शकता. आणि हे अशी खराब करू नका. महाराजांची देण आहे ते तुम्ही जपली पाहिजे आणि प्लीज हे खराब नका करू तुम्ही. पोर्तुगीजांचं चिन्ह, मुकुटाचे चिन्ह आहे. आणि इथे हा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. इथूनच वरती आपल्याला गडावरती जायला रस्ता आहे. तर आपण ऑलमोस्ट आता गडावरती पोहोचलोय. या पायऱ्या चढून वर गेलो की आपण गडावरती पोहोचलो. आणि या पायऱ्यांवरती जाताना थोडं सावकाश हवं, आणखी आता सध्या पावसाचे दिवस आहेत, थोडं स्लिपरी झाले. आपण पोहोचलो आता मुख्य प्रवेशद्वारावरती. आणि आपल्याला इथे काही ट्रेकर्स मंडळी भेटलेत. आहो का मित्र तुझा? कुठून आला तुम्ही? बोईसर. कसं वाटलं गड? मस्त, खूप छान आहे. आणि ही आमची मंडळी, ट्रेकर मंडळी. जय शिवराय. जय शिवराय. भेटून छान वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवराय. जय शिवराय. मुख्य द्वारापासून आपण मुख्य प्रवेशद्वारापासून वरती आलो की हा आपला मुख्य, आपण गडावरती पोहोचलोय. कातळात कोरलेल्या पायऱ्या. जंगल सफारी. आता जंगल सफारी. म्युझिक लावणार नाही याच्यावरती. खरी जंगल ट्रैक. थोड़ा शूज की वजह से हो रहा है मेरा इधर उधर, पर ठीक है. वाइल्ड लाइफ, बेयर गिल्स. अभी हम लोग जंगल में आए और यहाँ पे बटरफ्लाई मिल गए. खूप सारी बटरफ्लाईज उड गए. आता मंदिराकडे जाणार आहे. इथून मंदिर थोडंच अंतरावरती आहे. समोरच मंदिर आहे. मंदिराचं दर्शन घेतलं की आपण परत परतीच्या प्रवासाला निघणार. किंवा तू कचरा गोळा करण्यासाठी पिशवी आणणार, त्याचं काय झालं? बघ, मी पिशवी आणेन ह्या संडेला, ठीक आहे. हां, पुढच्या संडेला जे पिणार आहेत ना परत करणार आहे. म्हणजे मला पूर्ण ट्रक घेऊन रोजचा फिरावं लागणार असं. तुझा बिझनेस पण वाढेल कचऱ्याचा, डम्पिंगचा. तेच ना, तोच विचार करते मी. एका पिशवीत मावणार नाही, एवढा कचरा आहे इथे. रोज कचरा करतात इथे गडावरती. रोज साफ केला तरी कचरा, म्हणजे कचरा साफ करायला लोक कमी पडतील एवढा कचरा असतो संडेला. ह्यांच्यासाठी ॲक्च्युली मेन एंट्रन्सलाच काहीतरी केलं पाहिजे, चेकिंग वगैरे. वासोटाला कसं चेकिंग, वासोटाला जसं प्लास्टिक बंदी आहे तशी इथे बंदी केली पाहिजे. प्लास्टिक बंदी आणि प्रत्येक गोष्टीला बंदी. तर मित्रांनो, आपण गडावरती आलो आहे आणि गडावरती आपल्याला हे देवीचं इथे मंदिर आहे. तुम्ही सर्प प्रेमी बघ, हे इथे देवीचं मंदिर आहे. हे इथे देवीचं मंदिर. आणि ह्या इथे प्राचीन आपल्या म्हणजे महाराजांच्या काळातल्या ह्या तोफा आहेत. इथे 3 तोफा आहेत.
आम्ही आहे मंदिराच्या वरती इथे. तर मंदिराच्या वरचा इथे झेंडा खराब झाला होता. आता आम्ही चेंज करतोय. जे जवळजवळ आता नाही म्हणत 2-3 वर्षाला झेंडा कोणी चेंजच नव्हता केलेला. तर आम्ही चेंज करून टाकतो. मुलं मंदिर असं खराब झेंड्यामुळे चांगलं नाही वाटत, त्यामुळे आम्ही चेंज करतोय. आमचा मित्र संडेला आला पण त्याने झेंडा चेंज नाही केला. हां, त्याने ते फक्त सजेशन देऊन गेला. मित्रांना घेऊन आला. हां, आम्हाला न सांगता आला. नरेन नाव त्याचं, नरेन नाव पण मेन्शन करतोय आम्ही. मित्रांनो फायनली नवीन झेंडा आम्ही लावलेला आहे. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की. तर मित्रांनो ह्या रस्त्याने तुम्ही वरती आलात की इकडे 2 पाण्याचे टाके आहेत. तलावच बोलू शकता तुम्ही, पाण्याचे टाकी पण बोलू शकता. 2 आहेत, एक ह्या बाजूला आहे आणि एक ह्या बाजूला आहे. 2 आहेत, मस्त असे पिण्याच्या पाण्याचे तलाव आहेत. आणि ह्या पाण्याच्या टाक्याच्या इकडनं अजून आलं की अजून एक तिसरं आहे इथे तळ. ते तिसरं इथे एक तळ आहे. आणि चुकून या तळ्यामध्ये उतरायचं कोणी धाडस करू नये. हा आशेरी गडाचा कोकण कडा. प्रसाद, आशेरी गडाचा कोकण कडा. डोंगरांना असे ढग अडकलेले आहेत. हेच आपलं ध्येय होतं बघणे. हेच बघण्यासाठी आम्ही गडावरती आलो होतो. हेच खरं गडांचं सौंदर्य. आणि तो तिथे खाली आहे ना, तिथे मुंबई गुजरात एक्सप्रेस हायवे आहे तो. आणि ही डोंगर रांग पूर्ण पालघरची. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आता आम्ही खाली चाललोय पाण्याचे टाके बघायला. ए संभाल क्या हो भाई, मंजुबल बॉयज. मंजुमल बॉयज. इथून खाली हा पाण्याच्या टाके बघायला आम्ही चाललो आता खाली. थोडं सावकाश आहे कारण की इथे खड्डे पण भरपूर आहेत. तर तुम्ही मंजुमल बॉयज बना डायरेक्ट. इथे पाण्याचा टाका इथे एक आहे आणि पुढे अजून 2-3 आहेत. सावकाश आहे. ते संरक्षण जाळी लावले पण तिची पण अवस्था एकदम बिकट आहे. थोडं सावकाश आहे. इथे दुसरं टाका आणि पुढे एक आहे. हे टाका पूर्णपणे भरलेलं आहे. इथे एक आहे अजून एक. आणि ते तिथे एक पुढे आहे. छोटंच आहे तिथे. लोक गडाच्या शेवटच्या टोकाला आलेलं आहे आणि एक खालती धुकं आहे. एक नंबर असा नजारा. आणि पावसाला सुरुवात झाली इथे. तर आम्ही रेनकोट वगैरे घालून आता चाललो इथे गड बघतोय. आणि आता गडाच्या शेवटच्या टोकाला आलोय.
इथे गडाचा शेवटचा टोक. तर मित्रांनो आमचा गड बघून झालेला आहे. तर आता आम्ही चाललोय आमच्या परतीच्या प्रवासाला. तर कसा होता विवाह एक्सपिरियन्स आजचा? एकदम सुपर मस्त. आणि प्रसाद तुमचा कसा होता? सुरुवात झाली ती पहिला पाहिजे होती ती भाई एक नंबर अपना तो फेवरेट. बिहार में जाके प्रमोशन करना. तर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. तर ह्या हप्त्याचा ट्रॅक इथेच कंप्लीट झाला आमचा. आता बघूया पुढच्या हप्त्यात दुसरा ट्रॅक करणार आहोत. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. इथे आमचा गड बघून झालेला आहे पूर्ण. तर आता आम्ही गडावरून खाली चाललो आहे. आलोच त्या रस्त्याने परत आम्ही खाली चाललो आहे. गडावरती मस्त निसर्ग असं सौंदर्य असं फुललेलं आहे. तर नक्की तुम्ही या गडावरती भेट द्या. पण गडावरती कुठेही कचरा तुम्ही करू नका, बरोबर ना? गडावरती कचरा न करू. फक्त त्याच्यामुळे खूप खराब झालं. हां, त्यामुळे गडाचं सौंदर्य पूर्णपणे बिघडलं जातं. आपल्या गडांना जपा. मित्रांनो दुपारचे 3:30 वाजलेत आणि जंगलामध्ये पूर्ण अंधार झाला आहे. असं वाटतं की संध्याकाळचे 6 वाजलेत. हा प्रसाद, संध्याकाळचे 6 वाजल्यासारखं झालं आहे. इथे पूर्ण अंधार झाला आहे. ट्रॅकला घेऊन आलो आणि इथे टाकळ्याची भाजी गोळा करायला लावतोय. सगळेजण टाकळ्याची भाजी गोळा करतात आहेत. प्रसाद पण, सुनील, विभा टाकळ्याची भाजी गोळा करतात. फ्रेश एकदम गावची. फ्रेश. ही भाजी एक नंबर लागते. टेस्ट मस्त आहे. मित्रांनो एवढी पिशवीवरून टाकळ्याची भाजी काढली आम्ही लोकांनी. आता आम्ही पोहोचलो बेस्ट विलेजला. पायथ्याच्या गावात पोहोचलो आम्ही, खडकोनाला. मित्रांनो हा जो समोर दिसतोय तो आशेरी गड. इथेच आता आम्ही जाऊन आलो. सकाळी जाताना इथे धुकं होती, काय त्याचा फोटो किंवा व्हिडिओ भेटला नाही आपल्याला घ्यायला, म्हणून आता आपण घेतोय. आणि आता आपण घरी चाललोय. दमली आहे सगळेजण. विभा पण दमली आहे, प्रसाद दमला. आणि हा युपीचा माणूस पहिल्यांदा टाकळ्याची भाजी घेऊन चाललाय घरी. टाकळा माहिती आहे का रे? काय असतो टाकळा?
हे बघ खायचं आहे. हां. तर खूप वेळानंतर आपल्याला गाडी मिळाली आणि आपण चाललो आता मनोरला. तिथून मग आपण पालघरला जाणार. पालघरवरून आपण ट्रेन पकडून आपण आपल्या घरी. आपला ट्रेक संपला. गाडी भेटली कशा वाटतं? बापरे देव भेटला देव. माझे पाय तर गेलेले काम. तर मित्रांनो फायनली आम्ही मिरज स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.